नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी ऑफिसला जाताना गाडीतून संयमीला कॉल करते. संयमी उचलते आणि म्हणते, का? तुला तर वेळच नाही आहे ना माझ्यासाठी? त्यावर भैरवी म्हणते, समा, आता केलाय ना फोन, बोलशील का? संयमी म्हणते, इंटरनेटवर जाऊन बघ, काकाचे फोटो व्हायरल झालेत. हे ऐकून भैरवी विचारते, का? त्यावर संयमी म्हणते, थँक्स टू प्री. तिने मस्त व्हायरल केलेत काकाचे फोटो. त्यावर भैरवी म्हणते, तिचा काय संबंध? मॅड आहे का ती? संयमी म्हणते, मॅड नाही, सुपर मॅड आहे ती. त्यावर भैरवी म्हणते, या अनिशला ना काही अक्कलच नाही, तरी मी त्याला सांगितलं होतं की तिला एंटरटेन करू नकोस. आणि म्हणते, मरू दे, करेल तो त्याला काय करायचं ते. त्यावर संयमी म्हणते, तुला ना ॲक्च्युअल सीनच रिअलाईज होत नाही आहे. आणि म्हणते, काका आज इंटरव्ह्यू द्यायला गेला आहे सी एच्या ऑफिसमध्ये आणि तिकडे त्याचं सोशल बॅकग्राऊंड चेक होणार. आणि तिने कॅप्शन काय दिलं आहे माहिती? द मोस्ट एलिजिबल शेफ. हे जर बघितलं तर त्याला कशी मिळणार आहे नोकरी? त्यावर भैरवी म्हणते, ओ गॉड, तू एक काम कर, तू मला सगळे फोटो पाठव, मी बघते. आणि संयमी भैरवीला फोटोज पाठवते. भैरवी जेव्हा अनिशचे भांडे घासतानाचे फोटो आणि व्हिडिओ पाहते तेव्हा मात्र तिचा पारा चढतो आणि ती लगेच ड्रायव्हरला परत घराकडे गाडी घ्यायला सांगते. इकडे अशोक मामा घरात एकटेच असतात. डोरबेल वाजते म्हणून ते दरवाजा उघडायला जातात. समोर बघतात तर फुलराणी उभी असते. त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही आणि ते म्हणतात, फुलराणी, अगं तू मुंबईला कधी आलीस? किती फोन केले तुला, किती वाट बघितली, ये ना ये. तेव्हा फुलराणी स्वतःशीच म्हणते, फुलराणी, हीच तुझी परीक्षा आहे. तू डोळ्यातनं पाणी गाळलं तर म्हाताऱ्याला लई त्रास होईल. फुलराणी खाली वाकून पटकन डोळे पुसते आणि तिच्याजवळ असलेली सामानाची पिशवी दाखवून म्हणते, ते पापड, लोणची आणि मिरगुंडे आणले. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे काय नवीन आहे? त्यावर फुलराणी म्हणते, घरकाम सोडलं ना मी, त्यामुळे नवीन बिझनेस सुरू केला आहे. पापड, लोणची, मिरगुंड दारोदारी जाऊन विकतो. एकदम सुपर डुप्पर हिट चालू आहे. अशोक मामा तिला विचारतात, मुंबईला कधी आलीस? त्यावर ती म्हणते, काल रातच्याला. त्यावर ते विचारतात, आणि लगेच सकाळी बिझनेस सुपर डुप्पर हिट? त्यावर फुलराणी विषय टाळतच म्हणते, ते माझ्या बिझनेसचं जाऊ द्या, तुमचं काय काम होतं माझ्याकडे? पार फोन केले, घरी चिठ्ठ्या बिठ्ठ्या पाठवल्या. अशोक मामा तिला म्हणतात, म्हणजे तू माझ्याकडे आता काम करणार नाही आहेस? त्यावर फुलराणी पिशवीतनं एक पॅकेट काढून म्हणते, नाही हो, जोरात चाललंय हे माझं. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग नको करूस. हे ऐकून फुलराणीच्या हातातनं ते पॅकेट खाली पडतं आणि ती अशोक मामांकडे बघू लागते. अशोक मामा म्हणतात, ते तुझं काहीतरी पडलंय खाली. ती पटकन उचलते आणि तिथून जायला निघते. त्यावर अशोक मामा तिला म्हणतात, थांब जरा, आत ये. तेव्हा फुलराणी दरवाजातून वेणूच्या फोटोकडे बघते आणि आत येऊन बसते. अशोक मामा तिच्यासाठी पाणी घेऊन येतात. त्यावर फुलराणी म्हणते, बाई, अगदी पाहुण्यांसारखं मला काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन आलात. तितक्यात तिचं लक्ष टेबलावरच्या कपड्यावर जातं आणि ती म्हणते, काय हो, हा इथं एवढा डाग कसा पडला आणि केवढी धूळ आहे टेबलावर? आणि ते अशोक मामांना म्हणते, आता बरं चालतंय तुम्हाला? त्यावर अशोक मामा म्हणतात, काय, तू नव्हती ना इथे इतक्या दिवस, त्यामुळे मी आपली झेपेल ते कामं करत असतो. त्यावर फुलराणी त्यांना विचारते, तुम्ही? त्यावर ते म्हणतात, हां, 2 बायका ठेवल्या होत्या कामावर, पण तुझ्या इतकं मायेनं नाही केलं कुणी. आणि ते तिला विचारतात, कुठे होती इतक्या दिवस? त्यावर ती म्हणते, ते गावाला गेलो होतो, फोनवर सांगितलं ना तुम्हाला. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, मग कुठे राहिली होतीस? नाही म्हणजे तू तुझ्या आईवडिलांबरोबर बोलत नाही ना, म्हणून विचारलं. त्यावर फुलराणी म्हणते, त्यांच्याकडेच होतो, गेलो आणि त्यांच्या पायावर डोसकं आपटलं. आता पोटची पोरगी म्हणल्यावर माफ केलं त्यांनी मला. त्यावर ते विचारतात, पण तू मुंबईला का परत आलीस? त्यावर फुलराणी म्हणते, ते माझ्या चुलत भावाची पोरगी आहे ना, तिला इथंच शाळा शिकवायची आहे, त्यामुळं तिला इथं घेऊन आलो आहे. त्यावर अशोक मामा विचारतात, मग आपल्या परशूचं काय? त्यावर फुलराणी म्हणते, मी तिकडे गेल्यावर तो बरोबर लाईनीवर आला. आता 4 पैसे कमवतो, कामावर जातो. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही पण तू इथं आल्यावर तो परत नाही वागायचा ना पहिल्यासारखं. त्यावर फुलराणी म्हणते, शुभ बोल नाऱ्या, तर नाऱ्या म्हणतो, मांडवाला लागली आग.
तर अशोक मामा म्हणतात, नाही गं, तसं नव्हतं म्हणायचं मला. आणि ते तिला विचारतात, तू किती फिरणार आहेस गं अशी उन्हातानात? हे असं सामान घेऊन दारोदारी फिरतेस, तुला त्रास नाही होणार का? त्यापेक्षा तू असं कर ना, इथे का कामाला येत नाहीस? त्यावर फुलराणी म्हणते, तेवढं सोडून बोला मामा. तुमच्या त्या सूनबाईनं वाटेल ते बोलून घराबाहेर काढली मला, त्यामुळे आता ते शक्य नाही आहे. आणि म्हणते, तिने कधी माफी मागितली माझी तर बघू. त्यावर अशोक मामा तिला विचारतात, नक्की? त्यावर ती म्हणते, तुम्ही ना असं शब्दात अडकू नका मला. मी नाही करायचो आता घरकाम, सांगितलं ना, माझ्या कामाची लाईनच बदलली आहे. मी पण आता बिझनेस करणार आहे तुमच्या सूनबाईसारखा, आणि तिच्या नाकावर टिचून मोठी बिझनेसवुमन बनवून दाखवतो की नाही बघाच तुम्ही. तुम्ही उगं नाही त्या गोष्टी माझ्या डोक्यात घालू नका. एक तर उशीर झालाय, परत ऊन चढल्यावर 4 घरं फिरावं लागतील. तुम्ही काळजी घ्या, येतो मी, असं म्हणून ती तिथून जाऊ लागते. अशोक मामा तिला मोठ्याने आवाज देत म्हणतात, नक्की ये गं, मी वाट बघतोय. हे ऐकल्यावर फुलराणी जागेवरच थांबून मागे वळून बघते. तेव्हा अशोक मामा तिच्याजवळ जाऊन म्हणू लागतात, एक गोष्ट लक्षात ठेव, खऱ्यातलं खोटं आणि खोट्यातलं खरं करण्यात माझं आयुष्य गेलंय. तू दडवून ठेवलेले अश्रू मला दिसणार नाही असं वाटलंच कसं तुला? त्यावर फुलराणी रडू लागते. अशोक मामा तिच्या खांद्यावर हात ठेवतात आणि खिशातनं पैसे काढून तिच्या हातात द्यायला लागतात. त्यावर ती म्हणते, नाही, पैसे नको. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे तुझ्या भावाच्या मुलीसाठी. फुलराणीला अश्रू अनावर होतात आणि ती आणखीच रडू लागते. अशोक मामा तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला म्हणतात, मला आवडेल तू आलेलं, येशील ना परत? त्यावर ती हात जोडून म्हणते, आता नाही, आता खरंच नाही येणार, माफ करा मला. आणि ती खाली वाकून अशोक मामांच्या पाया पडते आणि जातो म्हणते. फुलराणी जेव्हा तिथून निघून जाते तेव्हा अशोक मामा स्वतःशीच म्हणत असतात, येशील, 36व्यांदा काढून टाकल्यावर पण आलीस, आता 34व्यांदा पण येशील. इकडे अनिशचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा रुपाली म्हणत असते, अख्ख्या सोसायटीत हीच चर्चा चालू आहे. त्यावर तोरणे म्हणतात, अख्ख्या सोसायटीतच नाही तर सगळीकडे ट्रेंडिंगला आहे अनिशराव. आणि सगळे हसू लागतात. तेवढ्यात भैरवीची गाडी येते. रुपाली म्हणते, भैरवी आली वाटतं, चला चला जरा मजा घेऊ तिची. भैरवी जेव्हा गाडीतनं उतरून घरी जायला लागते तेवढ्यात रुपाली जाऊन तिला विचारते, काय गं भैरवी, पाहिला का अनिशचा व्हिडिओ? त्यावर सातपुते म्हणतात, पाहिलाच असणार, माझ्या सगळ्या ग्रुपवर फिरतोय तो व्हिडिओ, माझे स्टुडंटसुद्धा पाठवतायत तो मला. तेवढ्यात तोरणे म्हणतात, मज्जा आहे बुवा अनिशची, जंगल सोडून घरात बसलाय आणि आता इन्फ्लुएन्सर झालाय. तेव्हा जना म्हणतो, मला आज कळालं यांनी फुलराणीला कामावरून का काढून टाकलं ते. खुद्द नवरा भांडी घासायला घरात असताना ती कशाला पाहिजे असं म्हणून सगळेजण हसू लागतात. तेव्हा भैरवीला खूप राग येतो आणि ती त्यांना विचारते, प्रिया कुठे आहे? त्यावर तोरणे म्हणतात, का तुला पण व्हिडिओ करायचे का तिच्याबरोबर? हे ऐकल्यावर भैरवी रागातच जाते आणि प्रियाला बाहेरून आवाज देऊ लागते, प्रिया आत्ताच्या आत्ता खाली ये माझ्यासमोर, लवकर खाली ये. प्रिया खाली येऊन भैरवीला म्हणते, ए काय झालं गं माझ्या नावाने बोंबलायला, चिल यार. त्यावर भैरवी म्हणते, तुला लाज नाही वाटत दुसऱ्याच्या परमिशनशिवाय त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकायला? तेव्हा प्रिया म्हणते, ओ कम ऑन, मला कोणाच्या परमिशनची गरज नाही आहे, ओके? त्यावर भैरवी म्हणते, ऑफकोर्स, मॅनर्स, डिसेन्सी या गोष्टींशी तुझा काही संबंधच नाही, राईट? आणि ती म्हणते, एकच सांगते, मी तुझ्याविरुद्ध लीगल ॲक्शन घेऊ शकते, ओके? अशी केस ठोकेल ना, तोंड दाखवायला जागा नाही उरणार कोणासमोर. त्यावर प्रिया म्हणते, रली? आणि म्हणते, हू द हेल आर यू? अनिश इज माय फ्रेंड. त्यावर भैरवी म्हणते, फ्रेंड? त्यावर प्रिया म्हणते, हो, ही ड्रॉप मी लास्ट नाईट, त्याने मला आधार दिला होता. त्यावर भैरवी म्हणते, उपकार केलेत त्याने तुझ्यावर उपकार, म्हणून शहाणपणा करू नकोस तू. आणि ती म्हणते, संयमीच्या वेळेस मी तुला सोडलंय, पण यापुढे आमच्या घरातल्या कुणाच्याही वाटेला गेली तर धक्के मारून काढेल तुला सोसायटीच्या बाहेर. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच घाम फुटतो. प्रिया म्हणते, आर यू चॅलेंजिंग मी? शो मी, धक्के मारून कसं बाहेर काढतात, दाखव, बोलायला खूप जमतं, शो मी. हे ऐकल्यावर भैरवीला खूपच राग येतो आणि ती रागातच तिचा हात धरून तिला धक्का मारते आणि प्रिया जाऊन खाली पडते. सगळ्यांसमोर भैरवीने तिला धक्का मारल्यामुळे प्रियाला खूप इन्सल्ट फील होतं आणि ती पुन्हा भैरवीवरती धावून येते.
आणि ती जेव्हा भैरवीवर हात उचलणार तेवढ्यात भैरवी तिचे दोन्ही हात पकडून तिला ओढत ओढत गेटजवळ घेऊन येते. सगळेजण त्यांच्या मागे मागे जाऊ लागतात. इकडे अशोक मामा फोनवर विचारत असतात, अरे बाबा कुठपर्यंत पोचले किशाभाऊ आणि राधावहिनी? मी त्यांना घ्यायला जातो, मला सांगा. आता इकडे किशाभाऊ आणि राधावहिनींची एंट्री झालेली असते. भैरवी जेव्हा प्रियाला गेटच्या बाहेर धक्का मारते तेव्हा राधावहिनी येऊन तिला पकडतात. भैरवी आणि राधावहिनी एकमेकींकडे बघू लागतात. भैरवी जेव्हा प्रियावर हात उचलते तेव्हा राधावहिनी तिचा हात पकडतात. तेव्हा प्रिया मुद्दामच रडायचे नाटक करते. त्यावर राधावहिनी म्हणतात, काय झालं बाबू, मी आहे ना, रडायचं नाही. त्यावर प्रिया म्हणते, आंटी तिने मला मारलं. त्यावर राधावहिनी म्हणतात, नाही नाही रडायचं नाही, रडणाऱ्याला जग रडवते. आणि त्या भैरवीला म्हणतात, ए म्हशे. त्यावर भैरवी म्हणते, एक्सक्यूज मी. त्यावर राधावहिनी म्हणतात, इंग्लिश नको बोलू माझ्या संग. चांगली शिकली सवरलेली वाटून राहिली आणि भरचापकात दंगा करून राहिली, लाज नाही वाटत का? आणि बाईशी अशी वागून राहिलीस तू? त्यावर भैरवी म्हणते, एक मिनिट, कोण आहात तुम्ही आणि नसत्या गोष्टींमध्ये कशाला नाक खुपसतायत? इकडे अशोक मामा म्हणतात, अरे गेले कुठे? घरी तर नाही आले अजून. वाटेत कुठे हरवले की काय? अरे बाबा तू चौकशी कर आणि मला कळव. आणि ते वेणूच्या फोटोजवळ जाऊन म्हणतात, वेणू तुझ्या भावाचा आणि वहिनीचा मी पाहुणचार नीट करायचं ठरवलं होतं, पण आता वाटेतच येताना काय झालं काय माहीत. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.